बाळणपणानंतर बाळाला आणि आईला काजळ घालायला सांगितले. तर तुम्ही खरं तर काही पश्चिम महाराष्ट्रात गेला ना, अंधारी खोली म्हणून एक प्रकार असतो. अंधारी खोली म्हणजे काय, एक मोठं घर आहे, 10-12 खोल्या असतात. एखादी खोली ही बाळंतिणीची खोली असते. ओके. त्याच्यात अंधारच असतो, त्यात ट्यूबलाईट सुद्धा नसते. म्हणजे त्याच्यात लाईट नसते, त्याच्यात झरोके नसतात, त्याच्यात खिडक्या काहीच नाही. त्याला फक्त दरवाजा ना अंधारी खोली पूर्ण. ह्याचं कारण का, 3 महिने ह्या गोष्टी बाईला पण सांभाळाव्या लागतात, बाळंतिणीला. म्हणजे बाहेर आली ना की हळद कशी असते ना, तशी ती बाळंतिणी पिवळी धमक दिसायला पाहिजे, तर त्या बाळंतिणीचं आरोग्य चांगलं टिकतं. मग तिला शेकशेकडी अपेक्षित आहे, तिला खूप मोठा लाईट अपेक्षित नाही. आलं का लक्षात? अंधाऱ्या खोलीतच ह्या गोष्टी करायला सांगितल्या. आणि त्या 3 महिन्यात मात्र काजळ घालायला व्यवस्थित सांगितले. आणि त्याच्यासाठी वेगळं काय बाजारात काजळ आणायची गरज आहे का? अजिबात नाही. साधं एरंड तेल आणि तुपाचं जरी काजळ केलं ना तुम्ही आणि ते नित्याने डोळ्यात घातलं तर डोळ्याच्या आरोग्यासाठी त्याची इतकी भारी गोष्ट नाही. पण लोकांना झाले काय, हे एक तर ज्या जुन्या पुढे रूढी परंपरा आहेत, ही अंधश्रद्धा, ह्याच्या नावाखाली ते न वापरता कुठलं तरी बाजारातलं केमिकल युक्त काजळ घ्यायचं ब्रँड आणि ते वापरायचं.